आज आपण आळूची भाजी व आळूच्या पाण्यांचं फतफद असेही म्हणतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण आळूचे पाने 1 तासभर मिठाच्या पाण्यात भिजत ठेवून आणि त्याला धुतले आहेत. त्यानंतर आपण त्याच्या मागचे देठ काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व पाने काढून घेतले आहेत. त्यानंतर एक सोबतच आपण त्यांचे 4 ते 5 पाने घेऊन फोल्ड करून बारीक चिरून घेणार आहोत. त्यावर एकसारखे कट होता आणि बारीक कट होता. त्यानंतर आपण अर्धा वाटी चण्याची डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला आळूचे पानं, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे मुठभर शेंगदाणे टाकून आणि 2 ग्लास म्हणजे फक्त भाजी बुडेल इतकं पाणी टाकायचं, जेणेकरून ती लवकर शिजेल. मग आपण शिट्टी काढून कुकर खोलून चेक करू शकता की डाळ शिजली आहे का नाही. जर शिजली नसेल तर 1 ग्लास पाणी टाकून आपण परत शिजवून घेऊया. त्यानंतर आपण थोडंसं हलवून घेऊया. त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहोत, जेणेकरून ती एकजीव होईल सर्व, म्हणून त्यासाठी आपण हे छान टाकून घेणार. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत, ते घट्ट दिसते म्हणून. त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, नंतर लसूण फक्त आपण ठेचून घेतला आहोत. त्यानंतर आपण कोथिंबीर त्यात टाकू, कारण की चव येते म्हणून. नंतर थोडी लाल तिखट, आपण ऑलरेडी त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या असल्यामुळे आपण लाल तिखट अर्धा चमचा टाकले. हळद, त्यानंतर आपण हे उकडलेलं आळूची पानं आणि डाळ टाकून त्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ. त्यानंतर मी त्याच्यामध्ये इमलीचं घोळ टाकला होता, पण तो माझ्याकडून स्किप झाला, त्यामुळे तो दाखवता आला नाही. त्यानंतर थोडंसं गूळ. मग छान हलवून घेऊया आणि एक वाफ झाकण ठेवून एक वाफ घेऊन घेऊया. त्यानंतर आपली भाजी रेडी. बघू शकता किती छान दिसत आहे. ही आपण नेहमी खाल्ली पाहिजे, त्यामुळे आपलं पोट चांगलं साफ होतं आणि आरोग्यासही चांगली आहे.